ठाकरेंच्या शिवसेनेनं कोल्हापूरमध्ये मराठा आरक्षणाचा सर्व्हेच बंद पाडल्याचा प्रकार घडलेला आहे। शहरातल्या शिवाजी पेठेतल्या फिरंगाई प्रभागात सुरू असलेला सर्व्हे बंद पाडण्यात आलेला आहे। शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी हा सर्व्हे बंद पाडलाय। सर्व्हेत विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांच्या बाबतीत आक्षेप त्यांनी घेतलेला आहे। काही प्रश्न हे विटंबना करणारे असल्याचा आक्षेप त्यांनी घेतलेला आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। ज्ञानेश्वर साळुखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। ज्ञानेश्वर, कोल्हापूरच्या फिरंगाई भागामध्ये आरक्षण सर्व्हे उबाठा गटातल्या नेत्यानं बंद पाडल्याचा प्रकार समोर आलेला आहे। काय अपडेट याबद्दलची? मराठा आरक्षणाच्या सर्व्हेसाठी आज प्रगणक या परिसरामध्ये आले होते। शिवाजी पेठेतले फिरंगाई परिसरामध्ये आले होते आणि त्यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी सर्व्हे करण्यापासून आहे ते या ठिकाणी अडवणूक त्यांची केलेली आहे आणि सर्व्हे आहे तो बंद पाडलेला आहे। एकूणच या सगळ्या प्रकारानंतर महापालिकेचे अधिकारी सुद्धा या सगळ्या घडल्या प्रकारानंतर त्यांच्या कार्यालयात दाखल झाले। मात्र या सगळ्या प्रगणकांना त्यांनी आपल्या कार्यालयातच आहे ते बसवून ठेवले होते आणि सर्व्हेमध्ये जे विचारले जाणारे प्रश्न आहेत ते महिलांची विटंबना करणारे आहेत। त्यामुळे अशा पद्धतीने प्रश्नावली घेऊन तुम्ही सर्व्हे करू नका या प्रश्नावलीवर त्याने आक्षेप घेत आहे ते हा सर्व्हे बंद पाडला आणि त्यानंतर सरकारच्या आदेशाची होळी सुद्धा त्यांनी कार्यालयाच्या बाहेर केलेली आहे। त्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर या सगळ्या परिसरामध्ये आज सर्व्हेच आहे ते काम पूर्णपणे बंद झालेलं आहे आणि कोणत्याही पद्धतीने या परिसरामध्ये सर्व्हे करू देणार नाही अशा प्रकारचा इशाराच आहे ते शिवसेना शहर प्रमुखांनी दिलेला आहे। त्यामुळे आता यावरती नेमका कसा तोडगा काढणार हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरं, ज्ञानेश्वर धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। मराठा नोंदणी सर्वेक्षणाला शाळेतल्या मुलांचाच वापर केला गेल्याचा धक्कादायक प्रकार भंडाऱ्यामध्ये समोर आलेला आहे। शिक्षक मुलांना नोंदणीसाठी गावभर फिरवत असल्याचं समोर आलेलं आहे। शिक्षण घ्यायच्या वेळेमध्ये विद्यार्थी गावात सर्वे करत असल्याच्या प्रकारामुळे एकच खळबळ माजली आहे। हा सगळा प्रकार लाखनी तालुक्यातल्या गोंडेगाव इथं घडलेला आहे। जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी आणि शिक्षण सभापती यांच्या लक्षात हा सगळा प्रकार आल्यानंतर आता चौकशीचे आदेश दिले गेले। या सर्वेक्षणाबाबत जिल्ह्यामध्ये संभ्रमावस्था असतानाच आता चक्क सर्वेक्षणातनं संकलित केलेल्या माहितीच्या विश्वसनीयतेच्या बाबतीतही शंका उपस्थित होतीये। सांगितलेलं आहे आता त्याची आमच्या विभागाला आम्हाला कल्पना नाही आहे, पण जे आपण कोणतं गाव सांगितलं ते कोंडेगाव बुंडेगावची त्वरित आता आमचे शिक्षणाधिकारी सोबत आहेत। ते विद्यार्थ्यांना घेऊन सर्वे करायचा नाही आहे आणि त्याच्यामुळे जर अशा पद्धतीचा जर काही प्रकार जर शिक्षक विद्यार्थ्यांना घेऊन सर्वे करत असतील तर ते चुकीचं आहे आणि त्यांच्यावर आम्ही चौकशी करून कारवाई करू। तर दुसरीकडे सोलापूरमध्ये मराठा आरक्षणाच्या सर्वे दरम्यान एक धक्कादायक प्रकार उघडकीला आलाय। सोलापूर पालिकेकडनं नेमण्यात आलेल्या एका प्रगणकानं खासगी कर्मचारी नेमल्याचं समोर आलेलं आहे। पालिका कर्मचारी असलेल्या अनिल खरटमल यांना स्वतःची नेमणूक झालेली असताना सुद्धा खासगी 2 लोकांना सर्वे करण्यासाठी नेमल्याचा प्रकार घडला। सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अनंत जाधव यांनी हा प्रकार उघड केलाय। अनंत जाधव आणि पालिका कर्मचारी असलेल्या खरटमल यांच्यातला फोनवरचा संवाद देखील समोर आलाय। या विरोधात अनंत जाधव यांनी पालिका आयुक्तांकडे तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे। ठिकाणी कांबळे नावाचे 2 इसम नेमले। ते इसम ज्यांना की स्वतः लिहायला वाचायला येत नाही असे ते इसम होते आणि जवळपास 150 प्रश्नांची जी प्रश्नावली आहे असे 150 प्रश्न विचारून कमीत कमी 15 ते 20 मिनिट लागतात एका घराचं सर्वेक्षण व्हायला। पण हे कर्मचारी येऊन फक्त 3 ते 4 प्रश्न विचारत होते आणि ते लगेच त्या घरातून जात होते। त्या भागातील आमच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी ही गोष्ट मला सांगितली। मी माननीय आयुक्तांना देखील ज्या ठिकाणी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण आयुक्तांनी काही फोन घेतला नाही।